गडचिरोली शहराला लागून नवीन वस्ती वसलेली आहे। या वस्तीला सेमाना बायपास मार्ग म्हणतात। इथे गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागात सध्या रानटी हत्ती किंवा बिबट्याची दहशत असताना या भागात हायना तरस जे वन्य प्राणी आहेत ते दिसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे। सायंकाळच्या वेळेस नागरिक घराच्या बाहेर निघण्यासाठी भीती व्यक्त करीत आहेत। सध्या गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागात बिबट्याची दहशत कायमच आहे। आरमोरी असेल किंवा चामोर्शी किंवा सिरोंचा तालुक्यात बिबट्या जे आहे वन्य प्राण्यांवर पाळीव प्राण्यांवर हल्ला करून शेळी आणि मेंढ्यांचे शिकार केला होता। त्यानंतर बिबट्याची दहशत कायम आहे। बिबट्याला जेरबंद करण्यात यावे अशी मागणी सध्या होत असताना शहराला लागून असलेल्या भागात हायना तरस जे पट्टेदार हायना असतो ते दिसल्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। सध्या याकडे वन विभाग दुर्लक्ष करीत असून वन विभागाने जे आहेत रात्रीच्या वेळी गस्त वाढवण्यात यावे, वन विभागाचे कर्मचारी गस्त करावे अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे। आणि जे गडचिरोली शहरात वन्य प्राणी दिसत आहेत याला जेरबंद करण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांची होत आहे। गेल्या अनेक दिवसापासून बिबट्याला जेरबंद करण्यात यावे ही मागणी होत असताना वन विभाग कुठे ना कुठे दुर्लक्ष करीत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये व स्थानिक शहरवासियांमध्ये भीतीचे वातावरण सध्या निर्माण झालेले आहे। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मेमडी इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।